तारुण्याने मुसमुसलेली पुष्पा दिसायला देखणी, सुंदर, लांबसडक केस बघताक्षणी कुणालाही आवडेल अशी. खेड्यात राहत असल्यामुळे जेमतेम शिक्षण झालेली, शिक्षणात कमी असली तरी व्यवहार चातुर्य खूप होतं. घरातला पैशाचा हिशोब तीच ठेवायची. घरात एक लहान बहीण, एक लहान भाऊ आणि आईवडील इतकं कुटुंब. आईवडील दोघेही शेतीच्या कामावर जायचे. लहान बहीण भाऊ शाळेत जायची आणि पुष्पा आईला मदत करायला शेतात जायची. पुष्पा वयात आली असल्यामुळे सगळे मंगलाला म्हणायचे. पुष्पाची आई पुष्पीला आता असं शेतात आणत जाऊ नका. अहो, वयात आलेली पोर, कधी कुणाची वाईट नजर पडेल सांगता येत नाही. काय बोलताय तुम्ही? अगं, खरंच बोलते ती. आता चांगला मुलगा बघून लगीन करून टाक तिचं. आजी, तू बी अशी यांच्या सारखीच बोलायला लागलीस? मग काय चुकलं बोलतेस? चल, अंधार व्हायच्या आत लेकीला घेऊन घरला चाल. व्हय आजी. दोघेही घरी गेल्या. पुष्पीने स्वयंपाक बनवायला घेतला. पुष्पाचे वडील हातपाय धुवून बसले होते. अहो, ऐकता का? बोला. काय झालं? शेतावर सगळे काय बोलत होते माहीत आहे का तुम्हासनी? मला कसं माहीत होणार? मी होतो का तिथे? मंगलने कपाळावर हात ठेवला. सगळे बोलत होते पुष्पाचं लग्न लावून टाका म्हणून. पोरगी वयात आली, तिला शेतावर आणत जाऊ नका. कोणाची वाईट नजर पडली तर होत्याचं नव्हतं होईल. चांगलं स्थळ आलं की लगीन लावून टाका. अहो, आता तर आपण विचार करायला हवा ना. पोर मोठी होत चालली आहे. तिचं झालं की लहानीचा पण विचार करता येईल आपल्याला. हो, बघू. चांगलं स्थळ आलं की विचार करू. ठीक आहे. पुष्पाने स्वयंपाक बनवाला. सगळेजण जेवण केले आणि झोपले. 8-10 दिवसानंतर बाजूच्या गावच्या पाटलांच्या नात्यातलं स्थळ आलं. स्थळ चांगलं मोठं होतं. घरची मंडळी चांगली होती. इनामदाराचा मोठा वाडा होता. दाखवण्याचा कार्यक्रम झाला. घरच्यांना मुलगी पसंत पडली. घरच्यांनी लग्न ठरवलं. सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाला. पुष्पाने त्या मुलाला नीटसं बघितलेलं नव्हतं. महिनाभराने साखरपुडा झाला. त्यानंतर फक्त एकदा पुष्पा गावच्या जत्रेमध्ये त्याला भेटली. तो पुष्पाला जत्रेमध्ये फिरायला घेऊन गेला होता. तेव्हाच ते काही वेळ बोलले तेवढेच. त्यानंतर महिनाभरातच पुष्पाचं लग्न झालं. पुष्पा लग्न होऊन इनामदाराच्या घरी आली. इनामदार नावाने खूप मोठे व्यक्ती होते. पुष्पा त्या घरची मोठी सून असल्यामुळे पुष्पावर भरपूर जबाबदाऱ्या आल्या. पुष्पाच्या आईवडिलांना खूप आनंद होता की माझी मुलगी मोठ्या घरात गेली, पण त्यांना या गोष्टीचं पुसटशीही कल्पनाही नव्हती की इनामदारावर कर्जाचा मोठा बोजा होता. सावकार रोज दारात येऊन राडा करायचे. त्या सावकाराची नजर वाईट होती. सावकार तर पापी नीच. त्याची नजर आता पुष्पावर पडली. त्याने तिच्यावर हात घालण्याचा प्रयत्न केला. आधी पुष्पा घाबरली, रडली. तिला वाटलं नवरा माझ्यासोबत आहे, पण तसं नव्हतं. नवऱ्याची कधीच तिला साथ मिळाली नव्हती. पुष्पाने खूप हिंमत धरून त्याचा हेतू उधळून लावला. नवरा कमी डोक्याचा असल्यामुळे तो काहीच करू शकत नव्हता. पण आता पुष्पाला त्या घरात राहायचंच नव्हतं. पुष्पाने त्या घरातून पाय काढला. नवऱ्याला घेऊन ती जंगलात गेली. जंगलात जमिनीचा तुकडा होता. गुरासारखं राबून तिथं मोती पिकवले. तिथे शेती करून पैसे कमवायला लागली. सुखाचा संसार सुरू झाला. पण म्हणतात ना, सुखाचे दिवस येतात तसे दुःखाचेही येतात. सावकारने तिथेही तिला सोडलं नाही. आडडाव बघून तिथे तिच्यावर अत्याचार केले. ती पुन्हा डगमगली, हरली, रडत बसली. नियतीच्या खेळात ती हरली. नशिबाने साथ सोडली. कुठे जावं तर त्या नराधमाचा चेहरा समोर यायचा. अशातच तिला दिवस गेले. पण नवऱ्याने नाकारलं. त्याच्या पापाला मी माझं नाव देऊ का, असं म्हणून त्याने तमाशा केला. तिला मारहाण केली. अशातच तिचं मूल गेलं. दिवस, महिने सरत गेले. काही महिन्यानंतर नवऱ्यापासून तिला दिवस गेले. यावेळी तो खूप आनंदी होता. तिची काळजी घेऊ लागला. स्वतः रानात काम करायला जाऊ लागला. जसं जमेल तसं काम करायचा. पण पुष्पाला काही करू देत नव्हता. एकदा तो तिला मंदिरात घेऊन गेला. त्यानंतर तिथे दोघांनी दर्शन घेतले. मंदिराच्या परिसरात थोडा वेळ बसले. काही वेळाने पुष्पाला भुरळ
आली ती गिरक्या घालून खाली पडली. तिच्या नवऱ्याने तिला लगेच उचलून बाकावर बसवलं. तितक्यात एक आजी आल्या. त्यांनी तिला बघितलं. काय झालं लेकरा, बेशुद्ध पडली आहे? काय झालं कुणास ठाऊक. पोटोशी आहे. हो, पोटोशी आहे ती. तू जा तिच्यासाठी पाणी घेऊन ये. तो लगेच पाणी घेऊन आला. तिच्या चेहऱ्यावर थोडं पाणी टाकलं. काही वेळाने पुष्पा शुद्धीवर आली. ये पोरा, जप हिला, हिची तब्येत खालावत आहे. जपलं नाहीस तर कायमची गमावशील. पण आजी, मी तर काहीच काम करू देत नाही, पण खायला देतोस का चांगलं? तो विचारात पडला. थांब पोरी, मी आली, आजी पुष्पाकडे बघत म्हणाली. आजी तिला तिची थैली आणायला गेली. ती थैली घेऊन आली. त्यानंतर एक गाठोडं काढलं. त्यात भाकरी पिठलं होतं. त्या आजीने ते पुष्पाला भरवलं. पुष्पाचे डोळे भरून आले. तिला त्या आजीच्या डोळ्यात स्वतःविषयी प्रेम, माया दिसत होती. आज बऱ्याच दिवसानंतर ती असं पोट भरून जेवली होती. तिने आजीला नमस्कार केला आणि ती तिथून निघून गेली. आजीही तिच्या मागे मागे गेली. दोघेही त्याच्या झोपडीत गेले. ती मोडकी झोपडी बघून आजीचे डोळे पाणावले. काय होणार पुरीचं, कसं करणार ही, ती स्वतःशीच बोलू लागली. थोडा वेळ तिथे उभी राहून आजी निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी आजी त्यांच्या दारात उभी होती. पुष्पा लगेच त्यांच्याजवळ गेली. त्यांना नमस्कार केला. आजी, तुम्ही सकाळी सकाळी इकडे? भूक लागली असेल ना लेकी, तुझ्यासाठी भाकर आणली. आजी, हो, तुम्ही कशाला इकडे? म्हणजे ती अडखळत बोलत होती. काही बोलू नकोस, मला माहिती आहे तुला भूक लागली आहे. 2 जीवाची आहेस ना, मग जास्त भूक लागते आणि सकाळी उठल्या उठल्या तर पोटात काहीतरी लागतंच ना. आता तुझा नवरा जाईल आणि काहीतरी घेऊन येईल. तोवर तू उपाशीच राहणार, म्हणून मी तुझ्यासाठी आली आहे. बस, खाऊन घे. पुष्पा आजीला बिलगली आणि रडू लागली. आजी, तुम्हाला हे सगळं कसं कळलं? तुला काय करायचं त्याचं? आता तू खा, पोटभर जेव, उगाच काळजी करू नकोस. मी आहे तुझ्या सोबतीला. मी रोज तुझ्यासाठी भाकरी आणत जाईन. तुम्ही अजून भाकरी आणाल आणि यांना सवय होईल, मग हे बाहेर जाणे सोडून देतील. आता काहीतरी 2 वेळचं जेवण आणतात, मग तेही बंद करतील. असू द्या आजी, माझा संसार आहे, मला असं कसं तरी चालवायचं आहे. हेही दिवस जातील आणि सुखाचे दिवस येतील. आजी सलग काही दिवस पुष्पासाठी भाकरी घेऊन गेल्या, पण त्यानंतर त्यांचे येणेच बंद झाले. पुष्पाची अस्वस्थता वाढली. आजी का येत नसतील? त्यांना काही झालं तर नसेल? त्या कुठे राहतात, काय करतात? त्यांच्याजवळ कोणी असेल की नाही? त्या बऱ्या असतील ना? असे प्रश्न तिला भेडसावायला लागले आणि ती पुन्हा त्या मंदिरात गेली. तिथे तिने चौकशी केली, पण आजीबद्दल तिला काहीच माहिती मिळाली नाही. तर असेच दिवस सरत गेले. बघता बघता पुष्पाला 7 महिने पूर्ण झाले आणि एक दिवस अचानक तिच्या पोटात खूप दुखायला लागलं. पुष्पाचा नवरा घरी नव्हता. पुष्पा एकटीच होती. तिला खूप कळा यायला लागल्या. तिला राहावलं नाही. ती झोपडीतून बाहेर निघाली आणि चालत चालत त्या मंदिरात गेली. तिला असह्य झालं आणि तिथेच ती बेशुद्ध पडली. पुष्पा जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा तिने स्वतःला एका खोलीमध्ये बघितलं. तिच्या बाजूला तिचं बाळ होतं आणि बाजूला आजी बसल्या होत्या. त्या आजीकडे बघून तिला इतका आनंद झाला, ती उठून बसली. आजी, आजी, तुम्ही आलात? कुठे गेला होतात? किती शोधलं मी तुम्हाला. कुठे होतात तुम्ही? बोलू नको पोर, देवाची इच्छा बघ. मरणाच्या दारातून परत आले फक्त तुझ्यासाठी. त्याला माझ्या हातून हे चांगलं कार्य करायचं असेल म्हणून त्याने मला पुन्हा तुझ्याजवळ पाठवले. काळजी करू नकोस. तुझं बाळ आणि तू दोघेही छान आहात. मुलगा झालाय बघ, अगदी तुझ्यासारखा दिसतोय. आजीचं आणि पुष्पाचं घट्ट नातं निर्माण झालं. आता पुष्पा आजीला तिच्या घरीच घेऊन गेली. आता दिवस बदलत गेले. पुष्पाचा नवरा चांगला काम करायला लागला. हळूहळू त्याने चांगलं घर तयार केलं. पुष्पा, तिचा नवरा, मुलगा आणि आजी असा चौकोन कुटुंब सुखात राहायला लागलं.
दुःखाचे दिवस जाऊन सुखाचे दिवस आले. बघता बघता मुलगा 2 वर्षाचा झाला आणि पुष्पाला पुन्हा दिवस गेले. पुष्पाच्या मुलाची सगळी काळजी आजी घ्यायची, त्यामुळे पुष्पा यावेळी थोडा आराम करू शकली. दिवस छान जात होते, पण मधल्या काळात आजीची तब्येत खालावली आणि आजी पुष्पाला सोडून गेल्या. याचा त्रास तिला खूप झाला आणि त्याचाच परिणाम पुष्पाची तब्येत खालावत गेली. तिच्या नवऱ्याने तिला वैद्याकडे नेले. तिथे पुष्पावर उपचार सुरू झाले. काही दिवसातच पुष्पा बरी झाली. आता घरात बसून पुष्पा कंटाळली म्हणून ती बाहेरचे थोडे काम करायला लागली. तिचे दिवस छान जाऊ लागले. बघता बघता 9 महिने पूर्ण झाले आणि पुष्पाने जुळ्या मुलांना जन्म दिला. इतक्या वर्षानंतर तिच्या सासरच्यांनी कधी ढुंकूनही बघितलं नव्हतं आणि त्यांना कळलं की तिला जुळी मुले झाली आहेत आणि आता 3 मुले आहेत, तर ते लगेच भेटायला आले. त्यांनी घरी घेऊन जायला आले, पण पुष्पाने साफ नकार दिला. मला त्या घरात राहायचं नाही आणि त्या सावकाराचं तोंडही बघायचं नाही, असं स्पष्टपणे सांगितलं. मुले हळू मोठी व्हायला लागली, पण आता अचानक कुठून तरी पुन्हा सावकाराचा त्रास सुरू व्हायला लागला. सावकार पुन्हा घरी येऊन त्रास द्यायला लागला. आता का येतोस तू? का त्रास देतोस आम्हाला? माझं कर्ज अजून उतरलेली नाहीये. मग जा इनामदाराच्या घरी. इथे यायचं नाही, कारण आता मी इनामदाराची सून नाहीये. इनामदाराचा मुलगा तर तुझा नवरा आहे ना? हो, पण मी आता त्या घरात राहत नाही, त्यामुळे तुम्ही इथे यायचं नाही. 1-2 महिने गेले की सावकार पुष्पाला येऊन त्रास द्यायचा. एकदा पुष्पाने कोयता उचलला आणि त्याच्यावर वार केले. तो पळाला. तो आलाच नव्हता, पण त्याने धरलेला डूख कायम होता. त्याच्या सततच्या त्रासामुळे पुष्पाचा नवरा खचला आणि त्याने आत्महत्या केली. पुष्पा पुरती खचली. पदरात 3 मुले घेऊन त्या विधवा बाईने ते गाव सोडलं, कारण तिला माहीत होतं सावकार त्रास देणं सोडणार नाही. शेतीचे काम करून ती उदरनिर्वाह करू लागली. तिने मुलांना कष्टानं मोठं केलं, त्यांना घडवलं. तिघेही काही ना काही काम करू लागले, पुष्पाला हातभार लावू लागले. पुष्पाचे 3ही मुलं चांगल्या स्वभावाची होती. तिघेही प्रेमळ होते. आता सुना चांगल्या मिळो म्हणजे झालं, म्हणून पुष्पा हेच बोलायची. मोठ्या मुलाचं लग्न झालं, सून घरात आली. पुष्पाने तिला माया लावली, लेकीसारखं वागवलं. ती पण स्वभावाने चांगली होती. दोन्ही दिरांना भावापणे वागायची. आई करत पुष्पाच्या मागे मागे करायची. पुष्पा खूप आनंदी होती. वर्षभरात घरात पाळणा हल्ला. सगळं अगदी आनंदीकडे सुरू होतं. जुळ्या मुलांचं पण लग्न झाली. घरात 2 सुना आल्या. सगळं खूप छान चाललं असताना घरात एकदा पुन्हा सावकार आला. पुष्पाला खूप आश्चर्य वाटलं, कारण पुष्पाने गाव सोडलं तेव्हा तो कधीच आला नव्हता. पण हळूहळू गोष्टी उलगडत गेल्या. धाकटी सावकाराच्या नात्यातली होती. सावकाराच्या कारस्थानाने धाकटी सून घरभेदी निघाली. पुष्पाने काही पैसा जमवला होता, त्यावर तिचा डोळा होता. तिने घरफोडी केली. घरच्या 3 वाटण्या झाल्या. वाटण्या झालेल्या घरात पुष्पाला राहायचं नव्हतं. ती घरातून बाहेर पडली. तिच्या नशिबी पुन्हा वनवास आला. मोठी सून चांगली होती. तिने सगळ्यांची समजूत घातली आणि मुलांच्या चूक लक्षात आली. ती आईला शोधायला निघाली. आई सापडली देखील, पण उशीर झाला होता. पुष्पाने प्राण. जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच छान छान कहाण्या पाहण्यासाठी.